नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज श्रावणी सोमवार म्हणून त्याच्यासाठी खास बनवूया डाळिंबीची उसळ आणि डाळिंबीचीच खिचडी। डाळिंबी म्हणजे वाल, हे मी कडवे वाल घेतलेले आहेत, मोड आणून त्यांना छान सोलून घेतलेले आहेत आणि थोडा वेळ पाण्यात ठेवले आहेत। आधी आपण बनवतोय उसळ, त्यामुळे कढईत तेल घेतलंय, लसूण घातलंय ठेचलेला, कढीपत्ता, जिरं, हिंग, मोहरी घातली आहे आणि छान फोडणी परतली। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो घातला, मीठ घातलं, हळद, आपली काश्मीरी लाल मिरची पावडर, घरगुती लाल मसाला, तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तर, आणि गोडा मसाला। गोडा मसाला नसेल तर साधा गरम मसाल्याची पावडर घातली तरी चालेल। छान परतून घेतलंय आणि एक बटाटा घातला त्याच्यामध्ये सोलून, मला आवडतो म्हणून, छान लागतो हा डाळिंबीच्या उसळीमध्ये। त्याच्यानंतर डाळिंबी घातली आहे ह्याच्यामध्ये आणि छान परतून त्याच्यामध्ये गरम पाणी ओतलेलं आहे। गरम पाणीच होता, नाही तर डाळिंबी अगदी शिजायला फार वेळ लागतो। आणि त्यात हे कडवे वाल आहेत, चिंचेचा कोळ घातला आणि गुळाची पावडर घातली 1 चमचा, याच्यामुळे ना छान आंबट गोड चव येते। झाकण ठेवून मस्त डाळिंबी शिजेपर्यंत आपण वाट बघूया। डाळिंबी आपली शिजली आहे, वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर पेरूया, किती छान दिसते बघा भाजी, नाही मस्त। आता जाऊया आपण खिचडी बनवायला। कढईमध्ये तेल घेतलंय आणि त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातलंय, लसूण ठेचलेली, कढीपत्ता, मोहरी, जिरं घातलंय। खडा मसाल्यांमध्ये आपलं काळी मिरी, लवंग, 1 हिरवी वेलची, तेजपत्ता आणि दालचिनी घातली आहे। बारीक चिरलेला कांदा घालूया आणि टोमॅटो घालूया बारीक चिरलेला, अर्धा बटाटा घातलाय, याच्यामध्ये सुद्धा छान लागतो मीठ घालून छान परतून घेऊया। त्याच्यानंतर हळद, लाल तिखट, आपला घरगुती मसाला आणि बिर्याणी पुलाव मसाला आणि थोडासा गोडा मसाला घातलाय आणि छान परतून घेऊया। वाल घालूया याच्यामध्ये, आणि मी इथे ना तांदूळ भिजत घातले होते थोडा वेळ, आणि त्याच्यानंतर ते निथळून आपण वालामध्ये घालून घेऊया आणि दोन्ही सगळं एकत्र छान मिक्स करून घेऊया। मसाला छान तांदळाला सुद्धा लागला पाहिजे। यामध्ये नंतर गरजेनुसार गरम पाणी घालूया, जास्त घालू नका, नाहीतर खिचडी अगदी गिचगिचीत होईल। झाकण ठेवून छान खिचडी आपण शिजवून घेऊया। बघा झाली आपली खिचडी। त्याच्यावरून खोबरं आणि कोथिंबीर घालूया आणि सर्व करूया। कोथिंबीर वडी केलेली आहे। अशा छान छान नवनवीन रेसिपीज आवडल्या तर नक्की लाईक करा।